होत आहे। आपण सर्वजण या धम्म परिषदेला उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। साहेबांचे धन्यवाद आणि मान्यवरांना आभार। यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे मार्गदर्शक ॲडव्होकेट SK बंधारे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ट्रस्टी यांचं स्वागत करण्यासाठी उमरगा तालुका कार्यकारिणी आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर धम्मपीठावरती यायचंय। उमरगा तालुका कार्यकारिणी उमरगा तालुका कार्यकारिणी आपण लवकरात लवकर धम्मपीठावरती यायचं आहे। यानंतर माननीय ढाका साहेब SSD जे समता सैनिक दलाचे राज्य सचिव यांचं स्वागत करण्यासाठी लोहारा तालुका कार्यकारिणी आपणास विनंती आहे की संविधानाचे निर्माते, आपल्या सर्वांचे उद्धारक, भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या सरशिक्षिका आदरणीय मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय बंधारे साहेब, या सर्वांना या मंगलकामना व्यक्त करतो। धम्ममंचकावर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सप्रेम नमोबुद्धा। आपल्या सर्वांना माहित आहे, भारतीय बौद्ध महासभा धाराशिव दक्षिणच्या वतीने या भव्य अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या धम्म परिषदेत धम्म देसण्यासाठी उपस्थित असलेले थेरो सारीपुत्तजी, त्याचबरोबर भंते सुमेजी नागसेन यांनाही माझा सादर वंदन। या प्रास्ताविकाच्या माध्यमातून बोलत असताना आपल्या सर्वांना विषयाचं ज्ञान आहे। सध्या भारतामध्ये जो विषय सध्या थैमान घालून आहे, बोधगया महाबोधी महाविहार भारतातील प्राचीन बौद्ध तीर्थक्षेत्रे व सध्या स्थिती व इतिहास या विषयावर आपल्याला आपले आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब सविस्तर मार्गदर्शन करणारच आहेत। वास्तविक पाहता मागच्या 1.5 वर्षामध्ये, मागच्या या 2 वर्षामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा राजश्रीताई कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे 24 प्रकारचे शिबिर असतील, वेगवेगळे प्रोग्राम उपक्रम असतील, वर्षावासाचे कार्यक्रम असतील किंवा सदस्य नोंदणी असेल, मग ती सक्रिय सदस्य नोंदणी असेल, सर्वसाधारण सदस्य नोंदणी असेल, आजीवन सदस्यत्व नोंदणी असेल, इत्यादी अनेक प्रकारची कामं अतिशय चांगल्या गतीने या ठिकाणी होताना दिसत आहेत, केली जात आहेत। त्याचबरोबर या प्रस्ताविकाच्या माध्यमातून बोलत असताना आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगावीशी वाटते। मागच्या या 6 ते 7 महिन्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या जवळपास 16 शाखा आपण या ठिकाणी ओपन केल्या। त्याचबरोबर गाव स्तरावर भारतीय बौद्ध महासभेची प्रमुख भूमिका असलेला, भारतीय बौद्ध महासभेची धोरण नीती असलेले 8 मार्ग जे आहेत, ज्याला बोल त्यांच्या पहिल्याच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी धम्म परिषद घेतलेले त्या धम्म परिषदेकरता ते प्रमुख आहेत। ही चांगल्या प्रकारे सुद्धा पार पडते, त्याबद्दल महाराष्ट्राचा अध्यक्ष राहून मी त्यांचं खूप अभिनंदन करतो। कारण आपण बघतो की 24 प्रकारचे शिबिर भारतीय बौद्ध तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन। त्याचबरोबर समतेचे महामानव छत्रपती शिवराय
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, माता रमाई यांना वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली 45 वर्ष आपण अव्याहतपणे काम केलं त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई, बुद्धिस्ट स्वयंसेवकांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रीय संरक्षिका मावसाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज अशोकतेने काम करतो 2014 सालापासून ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, बुद्धिस्ट स्वयंसेवकांचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सप्तक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब. त्याचबरोबर आज उपस्थित असलेले बनते सारीपुत्तजी, बनते सुमेशजी आणि त्यांचा पूर्व संघ यांना माझा पंचांग प्रणाम. त्याचबरोबर आजच्या आपल्या या धम्म्या परिवेशासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे अध्यक्ष युजी बोर्डे साहेब, त्याचबरोबर राज्य संघटक बापूसाहेब गायकवाडजी, नरसिंगे साहेब, त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, आजच्या या धम्म परिषदच्या सन्माननीय अध्यक्ष आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद दक्षिणच्या अध्यक्षा राजेश्वरीताई कदम आणि आपण उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना जय भीम. एक था भीम दुनिया सारे खिलाफ थी, एक था भीम दुनिया सारे खिलाफ थी, धर्म पर रास्ते पर चलने वाले की गद्दारी थी. एक था भीम दुनिया सारे खिलाफ थी, धर्म के रास्ते पर चलने वाले की गद्दारी थी. लेकिन भीम किसी को डरा नहीं, क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी धारदार कलम थी. एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला चातुर्वर्णातनं बाहेर काढलं. चातुर्वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाच्या पलीकडे असणारे आपण सगळे मंडळी, आपले सगळे पूर्वज अस्पृश्यमय होते, ज्यांना कुठल्याही प्रकारचं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या पासून ते अस्पृश्यापर्यंत सगळ्या स्त्रियांना अधिकार नव्हता. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, प्राध्यापक झाल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर, मंत्रिमंडळात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी अनंत यातना सहन कराव्या लागलेल्या आहेत. त्या यातना सहन केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बडोद्याच्या संस्थानाच्या मध्ये नोकरी सोडताना जो संकल्प केला सप्टेंबरमध्ये, 23 सप्टेंबरला, की जो संकल्प केला की माझा समाज आणि यांना मी या सगळ्या विषमतेतून बाहेर काढणे असा संकल्प केला. आणि तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, मग राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, सायमन कमिशन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कमिशन मधून, वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या मांडणीतून वयाच्या 25 आणि 26 वर्षापासून ही गोष्ट क्रांती केलेली आहे. जगाच्या विषयावर जात रचना कशी आहे ती बदलली पाहिजे, का बदलली पाहिजे याची सगळी रचना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. आणि मग ती शेवटी संविधानाच्या माध्यमातून सोडवली. तुम्हा आम्हाला पहिल्यांदा काम केलं असेल तर ते विषमतेतून बाहेर काढण्यासाठी समता प्रस्थापित केली. आपल्या सगळ्यांना समतेमध्ये आणलं. आणि केवळ आपल्याच लोकांना नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये हा जो मनोवादी किंवा मनुस्मृतीच्या माध्यमातून जो चाललेला जो काही विषमता होती ती विषमता नष्ट करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबरला केलं, काराबंदीचा सत्याग्रह केला, असे अनेक सत्याग्रह केले. आणि या माध्यमातून ही सगळी जी काय स्फुल्लिंगड आहे ते सगळी तयार केली. आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य दिलं. धर्म, वंश, जात, रूढी, परंपरा या असण्यावर असणारी सगळी विषमता आहे ती नष्ट केली. आणि पूर्ण भारतातील सगळ्या नागरिकांना एका समान धाग्यामध्ये आणलं. ते म्हणजे समते मांडलं. कायद्यापुढे समानता असेल, ही जी सांगितलं, सामाजिक समानता, आर्थिक समानता, सगळ्या प्रकारची समानता, शैक्षणिकमध्ये सुद्धा सगळे अधिकार दिले. हे सगळे अधिकार प्राप्त झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं. तेवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य दिलं. की त्या काळी प्रौढ मतदारसंघांना मतदान नव्हतं, इतर काही लोकांना राखीव मतदान होतं, परंतु प्रौढ व्यक्ती, मग स्त्री असते, पुरुष असते, कुठल्याही प्रकारचा भेद न करता प्रौढ मतदान दिलं.
त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं. धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे कलमचे 25 कलम जे आहे संविधानामध्ये 25 कलम आहे. धार्मिक स्वातंत्र्य दिलं. धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे भारतातला कोणताही नागरिक कोणत्याही क्षणी कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतो अशा प्रकारची यंत्रणा अशा प्रकारचं संविधानामध्ये तरतूद केली. आणि त्यामुळं कुठल्याही देशातला कुठलाही कधी त्याच्यासाठी अधिकृत धर्मांतर करायला पाहिजे असं विषय नाही, पण ती करण्याची ताकद बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिक्षणामध्ये लोकांना अधिकार नव्हता शिक्षण घ्यायचा. जसं शिक्षण कुणालाच घ्यायचं म्हणजे बाबासाहेबांना किती यत्न झालं आपल्या समाजाला किती होणार, तर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 16 मध्ये शिक्षणाचा अधिकार दिला आणि शिक्षण आपल्या सगळ्यांना शिक्षणामध्ये राखून दिलं. आपल्या बऱ्याच लोकांना वाटतंय की जे सत्तेत आलेले मंडळी आहेत त्यांना वाटतंय की हे शिक्षणामध्ये जे काही आरक्षण दिलंय शिक्षणामध्ये आरक्षण देऊन नोकरीत आले, नोकरी करून नोकरीमध्ये पदोन्नती मिळाली, पदोन्नतीमध्ये पण आरक्षण दिलं आणि परत नंतर हे मोठे मोठे अधिकार पदव आले. यांना सगळ्यांना वाटतंय की बताय की बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय हे आमच्यावर जे काही तरतूद केली ती तिथल्या तत्कालीन लोकांनी ही मर्सी म्हणजे एक प्रकारची सहानुभूती म्हणून आम्हाला आरक्षण दिलंय. तसं न होता बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला या सत्तेमधला सहभाग इंग्रज जेव्हा जात असताना सांगितलं की आमच्या समाजाला राजकीय स्वातंत्र्य नाही पाहिजे, भारताला राजकीय नाही पाहिजे तर सामाजिक स्वातंत्र्य पण पाहिजे. त्यामुळं आपल्याला हे अधिकार असलं पाहिजे. या सत्तेमधला मला सहभाग काय आमच्या समाजाला याचं केलंय, त्यामुळे सत्तेमधला सहभाग सत्तेमध्ये भागीदारी म्हणून शैक्षणिक अधिकार दिलेला आहे, म्हणून नोकरीमधला अधिकार दिलेला आहे, म्हणून राजकारणामध्ये जे काही इंग्रजांच्या काळात जे स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, परंतु स्वतंत्र मतदारसंघ दिले असताना महात्मा गांधींनी उपोषण केलं आणि ते राखीव मतदारसंघ झाले. आणि त्यामुळं आपला माणूस कोण पुन्हा उभा करायचा, आपल्याच माणसं आपल्याला निवडून न देता इतर लोक निवडून द्यायला लागले. पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं काय झालं की मग या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची भगवान बुद्धाच्या विचाराची ही पायी असणारी मंडळी ही जर आपल्याला अशा प्रकारची करता येईल त्यामुळे मग त्या बौद्ध व्यक्तीला त्या समानतेच्या व्यक्तीला मतदानाला निवडणुकीला उभा न करता त्यातल्या काउंटर करणाऱ्या व्यक्तींना उभं करायचं काम झालं. आज बघताय आपला आता जो विषय आपला आहे तो विषय म्हणजे बोधगया महाविहार महाबोधी महाविहार हा जो कायदा आहे हा कायदा कधीचा आहे 1949 सालचा आहे. भारतीय संविधान प्रस्थापित होण्याच्या अगोदरचा आहे. तत्कालीन महात्मा गांधी त्यावेळेला म्हणले होते हे जे तुम्हाला जे काही तुमच्या धर्माचा विषय जो आहे तो तुम्हाला सत्तेत आल्यानंतर म्हणजे सत्तांतर झाल्यानंतर इंग्रजांचं राज्य गेल्यानंतर जो भारतात राज्य त्यावेळेला आम्ही याचा विचार करू अशा प्रकारे सांगितलं होतं. परंतु भारतात सत्ता आली, आता संविधानाला 75 वर्ष झाली तरी सुद्धा तो अजून कायदा झाला नाही. तो कायदा काय आहे बंधूंनो, तर तो कायदा असा आहे 1949चा बौद्ध मंदिर ऍक्ट म्हणून जो आहे तो ऍक्ट असा आहे की त्याच्यामध्ये 9 सदस्य आहेत. 9 सदस्यापैकी 4 सदस्य हे बुद्धिस्ट आहेत आणि 4 सदस्य हिंदू आहेत. आणि 9वा जो मुद्दा आहे तो चेअरमन आहे. तो चेअरमन कोण आहे तर चेअरमन हिंदूचा DM म्हणजे कलेक्टर असला पाहिजे अशा प्रकारची तरतूद केली. परंतु नंतरच्या सरकारच्या